नमस्कार मैत्रिणींनो. गावाकडची चक्कू, आवळा, पपई, कलिंगड आणि कांद्याची शिदोरी, बाळासोबतच्या गप्पा आणि गावच्या आठवणी मन मन कसं आनंदून जातं. माहेरची वाट म्हणजे फक्त एक रस्ता नसतो, ती असते प्रेमळ, जिव्हाळा आणि आपुलकीची ओढ. जुना वाडा सासरचा, त्यांच्या भिंतीमध्ये कितीतरी आठवणी दडलेल्या. चिमणीचा चिवचिवाट आणि माळोदाचं जुनं घर, सगळंच मनाला आपलंसं वाटणारं. हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेतच राहा. मी अनिता हाटोटे माझ्या मी न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला आनंदी, आरोग्याचं जावं ही स्वामीचरणी प्रार्थना करते. चला, आता निघालोत आम्ही गावाकडे. काही कारणास्तव गावाकडे जावं लागलं. बघा, सख्या बहिणी सख्या जावा यांचं हॉटेल मानकर ढोसा. खूप वेळेस ब्लॉगमध्ये बघितलं आणि त्यांनी आम्हाला उद्घाटनासाठी पण बोलवलं होतं, पण आम्हाला शक्य झालं नाही उद्घाटनाला जायचं. बेकरीचं उद्घाटन होतं त्या दिवशी, बोलवलं होतं सर्व यूट्यूब फॅमिलीला, पण नाही जाता आलं. मला 1 लाखाचं झाड कसं आहे ते बघायचं होतं, कारण की तिथं कितके छान झाडं आहेत, इतके मस्त हिरवगार सगळं. त्यांच्या घरापाशी जेवढं झाडं वगैरे आहेत तसंच हॉटेलपाशी पण खूप सगळे झाडं लावलेत, नाही का. खूप छान वाटत होतं, फ्रेश वाटत होतं. ही बघा बेकरी. त्या बेकरीच्या उद्घाटनासाठी सगळ्यांना बोलवलं होतं, पण आपलं नाही शक्य होत, काही कामं असतात ना पाठीमागे. त्याच्यामुळं प्रत्येक वेळेस कुठं जायचं मला तर शक्य होत नाही. त्याच्यामुळं मला खूप दिवसापासून बघायचं होतं कसं आहे कसं नाही. पण हॉटेल तर बंद झालं. तर मग बेकरीमध्ये थोडंफार प्रज्वलला काय खायचं ते घेतलं. आईस्क्रीम घेतली. अजून काय काय त्याला पाहिजे होतं ते कुरकुरे वगैरे गाडीत बसून खायला घेतलं. मस्त छान होतं. तिथं एक भैया होता, म्हणजे त्या बेकरीमध्ये. तो देत होता सगळ्यांना कॉफी वगैरे, चहा संध्याकाळी. कुणाला काय. हॉटेल एकदम मेन रोडलाच आहे बघा, एकदम स्पॉटला हॉटेल आहे. मस्त हिरवगार, म्हणजे झाडे वगैरे खूप आवडली मला. फोटो काढण्यासारखं म्हणजे नव्हतं. रात्रीचं खूप उशीर झाला होता, मग त्याच्यामुळे जास्त वेळ आम्ही काय हॉटेलपाशी थांबलो नाही. थोडेसे शूट घेतलं मी आणि आईस्क्रीम घेतल्या. बघा, प्रज्वलला भूक लागली होती, तर मला काहीतरी खायला घ्या. खायसारखं काय नव्हतं तिथं, आईस्क्रीम वगैरेच होते. हे बघा, किती सगळीकडे झाडे दिसतात, किती छान फोटो काढायसाठी. पण आमचं खूप उशीर झाल्यामुळे आम्ही काही एवढे फोटो वगैरे काढले नाही. शॉर्टकटमध्ये थोडासा व्हिडिओ काढून घेतला मी. बघा, सगळीकडे हे नकली झाडं नाही, सगळे असली झाडं आहेत. मिलिटरीमधल्या लोकांना झाडे खूप आवडतात. आमचे पण सासरे आहेत ना मिलिटरीमध्ये, त्यांना पण इतके झाडाची आवड आहे ना. गावाकडे जाऊन आंबे लावणार, कुठं काय लावणार, सारखं झाडं लावणार. त्या झाडासाठी बोर घेणार, पाणी घालणार. खूप फौजी लोकांना झाडाची वगैरे आवडतात. हे बघा, ते झाड आता ते साईडला 1 लाखाचं झाड कुठलं ते मला नाही माहिती. मी त्यांना विचारलं कमेंट करून, कोणाचं 1 लाखाचं झाड आहे. आम्ही जाऊन बघून आलोत. ताईंना मेसेज पण केला. ते मी ब्लॉग टाकणार आहे मी. ते म्हणले टाका ना, बिंदास टाका, काही प्रॉब्लेम नाही. टाका म्हणलं ब्लॉग तुम्ही यूट्यूबला टाकायचं तर, नाही का. म्हणून त्यांना स्वातीताईला विचारलं होतं मी एकदा कमेंट करून. ते बघा, मानकर ढोसा सेंटर खूप छान. आतमध्ये तर एवढं छान आहे, पण त्यांना आम्हाला भेटायचं होतं, पण भेटणं शक्य नाही. आमचं जाणं कसं रात्रीचं असतं आणि रात्रीचंच रिटर्न येणं. दिवसा असतं तर आपण भेटलो असतो दाजींना त्यांना, पण नाही भेटू शकलोत. बघूया कधीतरी योग आला तर जाऊ त्यांच्या घरीच भेटायला त्यांना. जंगलविलामध्ये निघालोत गावाकडे. गावाकडची वाट. गावाकडे अचानक जावं लागलं, नाहीतर मी दिवाळीला जात असते. नंतर मध्ये काही कार्यक्रम, लग्न वगैरे जर असेल तर जात असते. पण आता अचानकच आदल्या दिवशी असा फोन आला, गावाकडे यावं लागेल म्हणून आम्ही रात्री 8-9 वाजता, म्हणजे 9 वाजले होते घरून निघायला. जेवण वगैरे केले आणि निघालोत. सकाळी आम्हाला 8 वाजता घरी पोहोचायचं होतं. त्याच्यामुळं पटापटा, म्हणजे नाही का, सगळं आवरून वगैरे घरचं आपलं सगळं गायला वगैरे खायला, त्याला प्रवंकारला डबा वगैरे करून ठेवला आणि निघालोत गावाकडे. मस्त 7:30 वाजून गेले होते. गावाकडं सगळं सामसूम, रस्ता किती, म्हणजे गर्दी नाही, ट्रॅफिक नाही. सिटीला किती ट्रॅफिक असते. प्रज्वलने काय केलं, झोप झाली त्याची मस्त आणि झोका बांधला. त्या पर्स वगैरे अडकली त्याला. चाललं एकटाच झोपतो पाठीमागं. पुढं बसायचा कंटाळा करतो का, पाठीमागं निवांत असतं. आईच्या तिकडं जायचं होतं. 7 वाजता पोहोचलो तर आम्ही. तिथलचं सगळं उरकलं. नंतर जेवण वगैरे झाल्याच्या नंतर 1-1:30 वाजता परत निघालो सासरी जायचं होतं मला. तिकडं पण सगळ्यांना भेटून वगैरे, एकतर जाणं होत नाही गावाकडे गेल्याच्या नंतर. मग त्यांच्या चुलत भावाचं पण तब्येत ठीक नव्हती, त्यांना पण भेटून यायचं होतं आणि घरी पण जायचं होतं. मग चला तुम्हाला आमचा गावाकडचा वाडा दाखवते, कसा आहे आमचा सासरचा वाडा. हे बघा, आमचा सासरचा वाडा. इथं पहिले ना सासऱ्याचे 4 भाऊ राहत होते.
आमच्या बापूचे 4 भाऊ या वाड्यामध्ये राहायचे. ही मस्त गाडी, स्कूल आहे इकडं शेजारी समोर. आणि हे आमचा वाडा. समोरच मारुतीचं मंदिर आहे, साईडला इथं स्कूल आहे. आणि समोरच आमचा मेन ह्यालाच वाडा आहे. वाडा म्हणतात, गावाकडे पहिलं वाडा म्हणायचे, घर म्हणायचे. माळोदाचं घर, माडी खूप मोठी माडीवर कोणी जात नाही आता वरती. पण इथं खाली माळोद आहे, पूर्ण सगळं चिरबंदी वाडा आहे बघा. हे बघा आमचा चिरबंदी वाडा. आतमध्ये किती स्वच्छ आहे सगळे, पाणी बिणी भरपूर असतं गावाकडं. हे जुना वाडा, हे चुलीने सगळं काळं वगैरे झालेलं. आणि मस्तपैकी इथं लग्न झालेलं. आता इनोजच्या लग्नाच्या टायमाला हे हाटोटे परिवार असं टाकतात. आमच्याकडे गणपती काढतात. हे छोटंसं बाळ आमचं, त्याची पण भेट घेतली नव्हती. मग त्याची पण भेट झाली. तो झाल्यापासून आम्ही त्याला बघायला गेलोच नव्हतो. त्याच्या कार्यक्रमाला बोलवलं होतं, पण इतक्या लांब असल्यामुळं छोटे कार्यक्रम ॲडजस्ट नाही करता येत, त्याच्यामुळं आम्ही गेलो नव्हतो. नंतर आता त्याची इतक्या दिवसात 6 महिन्याच्या नंतर, तो आता 6 महिन्याचा झाला, 6 महिन्याच्या नंतर आमची त्याची भेट झाली. नंतर आम्हाला कलिंगड वगैरे गावाकडे बघा. हे कलिंगड किती छान. इथं सिटीला असे एवढे गोड कलिंगड असतात, पण गोड नाहीत एवढे, नाही का. ही आमची फरशी, जुनी फरशी, खूप जुनी. आणि हे घर, इकडं पण दरवाजा काढला, तिकडून मस्त उजेड वगैरे येतोय. खिडक्याची गरज नाही, गावाकडे खिडक्या नसतात. माळोदाच्या घराला मोठ्या मोठ्या भिंती असतात ना, त्याच्यामुळे खिडक्या काढत नाहीत, असे दरवाजे असतात. हे वरती माळोदाचं घर. उभं राहिलं तर डोक्याला लागतंय फॅन वगैरे, त्याच्यामुळे फॅन बंदच ठेवला. प्रज्वल शांत बसत नव्हता. हे प्रज्वल मांडर घेऊन बसलाय मस्त. पाडायची पण भीती वाटत होती. आमची 2 व्हीलर आतमध्ये लावली, कोण चालवत नाही तिला, तर घरात लावली बघा पलीकडून. हे प्रज्वल त्याला घेऊन बसला, मला भीती वाटत होती. एकदा काय झालं, आमच्या छोटं वरचं बाळ होतं, ती उभा राहत नव्हती, तिला धरलं आणि दिलं सोडून. त्याला वाटलं ही चलती काय की, म्हणून ती दिलं सोडून. मग ते मला भीती वाटत होती, सोडून दिलं. ह्याचं काय सांगताच येत नाही, म्हणून त्याच्यापाशी मी थांबले होते. मला हे कधी छोटं आहे ना, त्याला काहीच कळत नाही. बाळाला 6 महिन्याचं म्हणजे त्याला काय समजतं हेडूशाला. ते मारतं उड्या, मला ह्याला झेपतंय का नाही बघा, किती उड्या मारतं. शांत नाही. प्रज्वल असाच होता लहानपणी, नुसतं उड्या मारत राहायचं, नुसतं शांत बसत नव्हता. तिकडे कलिंगडाची तयारी सुरू आहे आमची बघा. चिमण्या सगळे, हे नाही का आपल्या ह्याच्यावर खांडाचं घर असलं ना, कर म्हणून काय हो, हे काय तोडत नाही प्यायचंय हे घे. ओके काय हे आजीला त्रास वाटत कोण सई कोण हे पाहिजे मग आलोत मामाच्या गावाकडे बघा. मामाचे बैल किती मोठे मोठे आहेत.
मी ते म्हणलं एवढे मोठे बैल हा बघा किती खिल्लार बैल आहेत हे. मला भीती वाटत होती पण मारत नव्हते. मामाला विचारलं मारतात का, तर नाहीत मारत म्हणले. मस्त त्यांना खायला वगैरे टाकलं. मामाच्या इकडं पण जाऊन आलो, बहिणीच्या इकडं पण जाऊन आलोत नंतर घरी. आता घरचा नंतर दुसऱ्या दिवशीचा टाकलं बघा. पपई आणली होती गावाकडे, एवढी गोड होती ना, दिसायला एवढी हे नव्हती पण आतमध्ये छान लागत होती. कारण की दिवाळीच्या टायमिंगला जे पपया तोडल्या होत्या का त्याच झाडाचे हे पपई आहेत बघा. छान लागत होते. कलिंगड छोटे छोटेच होते पण गोड होते खायला. गावाकडे केमिकल नसतं, काय इंजेक्शन वगैरे दिलेलं नसतं. शेतातलं माल असतो. थोडंसं आता शेवटला राहिलेला संपत आलेला माल होता ह्याचा. आपले कलिंगड संपत आलेले होते. सीझन संपलं होतं त्याचं, म्हणजे तोड झाली होती. शेवटला छोटे छोटे राहिलेले होते कलिंगड बघा. छोटं पण गोड होतं, छान होतं. किती छोटं तेच आणले होते. घरी होते तेच. शेतात जाऊन आणायला टायमिंग नव्हता तर मग जेवढे घरी होते का तेच घेऊन आलोत. येताना बघा काय काय आणलं आमच्या इकडं आईच्या इकडून. ते गेलं ना आज रिकाम्या हाताने कधी नाही काय सुरूच असतंय. हे दे ते दे नाही का. घरी जे असेल ते देतच असते. गाडी जर असेल तर गाडीमध्ये टाकून देणार. ही पपई गावाकडची. आपल्या इथालचं खाणं आणि गावाकडचं खाणं खूप फरक आहे. चाललं प्रजेलचं कलिंगड वगैरे खायचं मस्तपैकी. दुसऱ्या दिवशी झोपेतून उठला, आंघोळ पण नाही, रात्रीचं बोर झाला रात्रभर गाडीमध्ये प्रवास करून. हे ताईने आमच्या दिली चक्कू. तिने चक्कूसाठी बोलून घेतलं आम्हाला. त्यांच्या शेतात चक्कू भरपूर असतात. मग ती म्हणली चक्कू घेऊन जा. मग तिकडं गेलो. तिकडं काय चहा पण नाही करून दिला, चक्कूच खाल्ले आणि लगेच निघालो. तिकडून आणली चक्कू मस्त छान. लय 2-3 असे पातेले होते पण आम्ही नको म्हणलं, इकडं आणून तरी काय करायचं, खराबच होऊन जातील. मग एकच पातेलं आणलं. आईच्या इकडून आणले होते हरभरे वगैरे. खूप सगळे हरभरे झाले त्यांना, पण आमच्या गाडीत वजन जास्त बसत नाही त्याच्यामुळे म्हणलं नको, थोडेच दे, एवढं नको देऊ म्हणून. तिकडून हरभरे, चिंचाचं झाड हुलायला एक माणूस आलता लांबानी पाठीमागं. चिंचाचं झाड आहे तिथं, तो चिंचा काढत होता. तिथून थोड्याशा चिंचा आणल्या, हुरडा घरचाच, पपया. मग गावाकडे गेलं एवढं सगळं भेटतं खायला. आपले मुलं नाही का, सहज जरी गेलं तरी एवढं घरी असतं. शेतकऱ्याच्या घरी शेतात जायची गरज नाही, त्यांच्या घरीच असतं. मग घरातूनच लसूण वगैरे घरीच होतं. लसूण, कांदा, लाल मिरची. गेल्या वर्षीच्या मिरच्या बघा ह्या गावाकडच्या लाल मिरच्या. खराब नाही झाल्या अजून, पांढऱ्या वगैरे जास्त काय पडल्यात. काय हरभऱ्याची डाळ, हरभऱ्याची भाजी, मेन सगळंच दिलं होतं. मी नको म्हणते तरी बी दिलं. ही आवळ्याची सुपारी घरी बनवलेली बघा, आवळा सुपारी, ती पण थोडी टाकलीच. मेथी, मला मेथी म्हणली वरती लाव टेरेसवरती, मेथी पण दिली. गेलं की काय नाही काय असतेच बघा. कांदे, शेतातले इतके कांदे होते पण आमच्या गाडीत वजन बसत नव्हतं ना. आम्ही इथं एक कट्टा घेत असतो. मग तिथून अर्धा पोतं आणलं कांद्याचं. तरी पण हे कांदे, भरपूर कांदे होते पार्किंगमध्ये टाकलेले. पण आपली छोटी गाडी पडती ना, उगाच काही खराब वगैरे व्हायचा नाही का, गतिरोधक. ते गावाकडे रस्ते पण खराब असतात ना, त्याच्यामुळे मला नको जास्त वजन गाडीमध्ये. बाजरी तर ताईच्या तिकडे गेलं, ताईने बाजरीचं पण कट्टा टाकला. आणि एवढं सगळं वजन गाडीला नाही झेपत ना, त्याच्यामुळे मग नकोच म्हणलं. चिंचा वगैरे सगळं हे प्रज्वलला बसलाय काढून त्याला चिंचा खूप आवडतात. आंबट, लिंब, चिंचा असे प्रज्वलला खूप आवडतात. हे पपयाचं झाड समोरच होतं, मीच जाऊन तोडून आणल्या 2-4 पपया, हरभरा. प्रज्वलचं चालला टाईमपास, स्कूल नव्हती, सुट्टी होती आज. चाललंय म्हणलं मला माझा पण व्हिडिओ काढा, मग तो पण बसला सगळं दाखवत. त्याला पण मजा वाटायला लागली. गावाकडं गेलं ना इतकं छान वाटतं आणि त्याला वाटतं गावाकडंच राहावं. टेन्शन नाही, मस्त फिरायला खायला भेटतं. अभ्यासाचं टेन्शन नाही, कशाचं टेन्शन नाही. मस्त हे सगळं सहजच गेलतो, एवढं सगळं घेऊन आलोत. दिवाळीला तर असतं, दिवाळीच्या गेल्याच्या नंतर तर असतं, सगळंच भेटतं. आता गेलोत आणि लगेच एका दिवसात रिटर्न वापस आलोत. जास्त दिवस म्हणजे आपल्या इकडं पण खूप कामं असतात ना, अचानक जावं लागलं, काय कारण असतं जावं लागलं गावाकडे. हे चाललंय प्रज्वलचा, ओमकारचा टाईमपास बघा. मेथी त्याच्यात खडे पण आहेत, पण आपल्याला वरती टेरेसवर लावली होती ना मेथी, इतकी छान मेथी उगली होती ना, खूप छान उगली होती. काय चाललंय यांचं दोघांचा टाईमपास. कसं वाटलं मला सख्या बहिणी सख्या जावयांचं हॉटेल मानकर डोसा. एकदा गेल्याच्या नंतर पूर्ण ब्लॉग करणार आहे मी, पूर्ण हॉटेलचा व्हिडिओ घेणार आहे. मस्त डोसा वगैरे कसा आहे ते पण तुम्हाला दाखवीन नंतर. कसा वाटला आमचा आजचा ब्लॉग ते कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.